हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आमच्या पप्पांचे 100 ट्रेक कंप्लीट होत आहेत आणि त्यांच्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने मी इथे स्पॉन्ज केक केलेला आहे. बेसिक असं साहित्य लागतं या स्पॉन्ज केकला आणि वेज हा स्पॉन्ज केक झालेला आहे. याच्यामध्ये जास्त काही साहित्य नाही आहे. तुम्हाला नक्की आवडेल. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. जर आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे अर्धा कप आपण घरचं दही जे आहे ते घेतलेलं आहे, 1/3 कप आपण घरचं तूप घेतलेलं आहे आणि अर्धा कप पिठी साखरेचा वापर केलेला आहे. हे तीन जे साहित्य आहे छान मिक्स करून घेऊयात आणि अगदी 2-5 मिनटं आपण या पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते घालून घेणार आहोत. यामध्ये 1.5 कप आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे, तो चाळून घ्यायचा आहे. 1.5 कप मैदा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 1 टीस्पून आपण बेकिंग पावडर घेणार आहोत आणि अर्धा टीस्पून आपण बेकिंग सोडा घेणार आहोत. हे सर्व जे साहित्य आहे अगदी परफेक्ट आहे. मस्त असं स्पॉन्ज केक बनतो. चाळून आपण ह्यामध्ये हे साहित्य घालणार आहोत. माझा मुलगा आज मला मदत करतोय आणि त्याला फार आवडतं कुकिंग करायला. तोही आज इथे मला मदत करतोय स्पॉन्ज केक बनवायला. बेसिक असा स्पॉन्ज केक आहे. व्हॅनिला एसेन्स आपल्याला यामध्ये घालायचं आहे, साधारण अर्धा चमचा. आणि हे सर्व जे साहित्य आहे छान आपण एकत्र करून घेणार आहोत आणि एकत्र झाल्यानंतर आपण इथे दुधाचा वापर करणार आहोत. एका बाजूला मी प्रीहीट करण्यासाठी कुकरही ठेवलेला आहे. त्याला शिट्टी काढून आणि रिंग काढून मी प्रीहीट करायला कुकर ठेवलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता थोडंसं घट्ट असं हे मिश्रण झालेलं आहे. त्यामध्ये आपण 1/4 कप दूध घालून घेणार आहोत आणि हे जे सर्व साहित्य आहे छान मिक्स करून घेऊयात. मिक्स झाल्यानंतर आपण एका डब्यामध्ये, ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये ग्रीसिंग करून घेतलेलं आहे मी तुपाचं, तुम्ही इथे बघू शकता. त्यामध्ये हे मिश्रण घालून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर काही मिनिटातच आपला हा केक तयार होणार आहे. तुम्हाला बेसिक स्पॉन्ज केक आवडतो की नाही हे तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने हा स्पॉन्ज केक बनवला जातो. त्यातल्या त्यात अगदी सोपा आणि कमी खर्चाच्या साहित्यामध्ये आपण हा बेसिक स्पॉन्ज केक बनवलेला आहे. त्यावरती आपण टूटी फ्रुटी घालून घेणार आहोत. हे सर्व जे साहित्य आहे ते टीनमध्ये घातल्यानंतर टॅप करून सगळी एअर जी आहे ती काढून घ्यायची आहे आणि आपण प्रीहीट केलेल्या कुकरमध्ये साधारण 20 ते 25 मिनटं मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता शिट्टी आणि इथे रिंगही मी काढून घेतलेली आहे आणि कुकर लावून घेऊयात. इथे तुम्ही बघू शकता आता मी फ्लेम मीडियम केलेली आहे. मीडियम फ्लेमवरती साधारण 20 ते 25 मिनटात हा केक मस्तपैकी बेक होतो. आता 20 मिनटानंतर आपण बघूयात. येस, आपला केक पूर्णपणे शिजलेला आहे. सुरी अगदी क्लीन बाहेर आलेली आहे. आता हा केक थंड झाल्यानंतरच आपण काढून घेणार आहोत. इथे थंड झालेला आहे. खूप मस्तपैकी हा केक बाहेर पडतो. तुम्हाला नक्की आवडेल. एकदा तरी करून बघा. संध्याकाळी चहाच्या वेळेससुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा केक एन्जॉय करू शकता. जर ही रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा. आता याचे छोटे छोटे पीसेस करून घेणार आहोत. अगदी केल्यानंतर पटकन संपतो हा केक. तुम्हाला नक्की आवडेल. अगदी पहिल्यांदाच जो कोणी करेल त्यालाही जमेल इतका सुंदर आणि परफेक्ट असं प्रमाण आहे. मस्त स्पॉन्ज झालेला आहे, मस्त जाळी आलेली आहे, छान शिजलेला सुद्धा आहे. एन्जॉय करा. याचा आस्वाद मी घेणार आहे, तुम्हीही जरूर घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात आपण अशीच एक सुंदर सोपी मस्त रेसिपी घेऊन.